आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांची त्यांनी भेट घेतली। मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात राज ठाकरेंनी आयुक्तांची भेट घेतली। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस शिंदेना अटक करण्याचा कट होता। सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी समोर प्रवीण दरेकरांचा जबाब, पुराव्यांच्या आधारे सर्व माहिती एसआयटी पुढे मांडली दरेकरांची माहिती। प्रत्येक पंचायत समितीच्या फलकावर मंत्री जयकुमार गोरेंचा फोन नंबर असणार। ग्रामविकास खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठा निर्णय। घरकुल योजनेमध्ये पैशांची मागणी केल्यास थेट फोन करा, गोरेंचं आवाहन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना धक्का। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावललं। पालिका निवडणुकांच्या आधी पुणे शहर अध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम। मनोज जरांगे यांनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबाची भेट घेतली। गावकऱ्यांनी केलेल्या अन्नत्यागाची घोषणा सरकारची नाचक्की करणारी मनोज जरांगे यांची तीव्र प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे यांचा महादेव मुंडेंच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल, काळजी करू नका मी तुमच्या सोबत। सुळेंकडून ज्ञानेश्वरी मुंडेंना धीर। अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत। बीड प्रकरण सोडून त्यांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम सुरू केलंय। सूरज चव्हाणांची अंजली दमानिया यांच्यावर खरमरीत टीका। गणेश नाईकानंतर आता भाजप आमदारांचा देखील ठाण्यामध्ये जनता दरबार। संजय केळकर आणि निरंजन डावखरे सुद्धा सोमवार ते शुक्रवार जनता दरबार घेणार। भाजपामध्ये किती येतात किती जातात पक्षाला फरक पडत नाही। संदीप नाईकांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर मंदा म्हात्रे यांची प्रतिक्रिया। सातारा जिल्ह्यामध्ये पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार। धैर्यशील कदम यांची माहिती। तर साताऱ्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढावं असं आमचं मत। शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांचं विधान। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मनसेकडून पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये प्रदर्शन भरलं। 27 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन। महाराष्ट्र सायबर सेलकडून विकिपीडियाच्या युजर्सवर गुन्हा दाखल। विकिपीडियाच्या 4 ते 5 युजर्सवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी कारवाई। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुंबई गोवा महामार्गाचा आढावा। महामार्गाचं काम मे अखेरपर्यंत करण्याचे प्रयत्न। शिवेंद्रराजे यांचं मत। काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याच्या देखील त्यांच्या सूचना। संगमेश्वर मधील संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची मंत्री योगेश कदमांकडून पाहणी। सरदेसाईवाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार। 7 दिवसात जमिनीचे नकाशे सादर करण्याचे कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला आदेश। धाराशिवच्या कसबे तडवडे गावामध्ये 10वी परीक्षेचं केंद्र मिळवून दिल्यामुळे आमदार विक्रम काळेंचा सत्कार। अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची परीक्षा केंद्राची मागणी। जालना जिल्ह्यामधील 2,57,297 शेतकऱ्यांना मदत जाहीर। ई-केवायसी प्रक्रिया न केल्यामुळे 27,000 शेतकरी मदतीपासून वंचित। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्गामध्ये आंगणेवाडीमधील भराडी देवीच्या यात्रेची तयारी पूर्ण। उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात। उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शन सुरू होणार आहे। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आव्हाडांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करा अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे। आमच्याकडे आव्हाडांच्या बनावट डॉक्टरेट पदवी संदर्भात पुरावे आहेत असं नजीब मुल्ला यांनी म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाडजी कारण ते डॉक्टर म्हणतात, आम्ही त्यांची डॉक्टरची पण पदवीधरची त्याच्या बाबतीत मागणी करणार आहे का त्याची चौकशी व्हावे। कारण आमच्याकडे पुरावे आहेत। कोण 6 महिने कुठे हॉस्टेलला होता, कोणी थिसिस लिहिलं, तुम्ही फक्त सही केलेली आहे। तो माणसाचा एफिडेव्हिट पण आम्ही तयार केलेला आहे आणि ते पण तुमच्या नकली डॉक्टरेटसाठी आम्ही पुढे जाणार। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया। प्रस्तुत करता कॉटन किंग गीजा प्रीमियम वेडिंग कलेक्शन। माय मराठी धन्य मराठी मम श्वास मम ध्यान। गाथेत नाहली ती संतास भाबली जी, मातीत रुजली ती हृदयात कोरली जी। साहित्य संपदेने ओसंडती पुराणे जी, 20 वैभवाने
विहरते विश्वात जी. ब्राह्मी असो की मोडी वा देवनागरी ती, शब्दात रंगते जी अभिजात ही मराठी. नवी दिल्ली येथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिजात मराठीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी आवर्जून सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय. सावधान, एक चुकीचं पाऊल आणि गेम ओव्हर. कॉम्पिटिशन मजा येणार. प्रत्येक वळणावर आव्हाने हजार, प्रत्येक मॅच आर या पार. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू 19 फेब्रुवारी पासून. सादर आहे नवीन आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर.